शनीचं भ्रमण हे कुंभ लग्न असेल ना, तर कुंभ लग्नासाठी शनीचं भ्रमण द्वितीय स्थानात नव्हतं आहे. आता याच्यात चंद्ररास तुमची कुठलीही असू शकते, मेष ते मीन या 12 राशीपैकी कुठलीही तुमची चंद्ररास असू शकते. पण समजा लग्नरास तुमची कुंभ असेल तर कुंभ लग्नासाठी द्वितीय स्थान म्हणजे मीन रास ही द्वितीय स्थानात येते. या द्वितीय स्थानातनं शनीचं भ्रमण होत आहे. द्वितीय स्थान म्हणजे हे धनस्थान आहे, कुटुंबाचं स्थान आहे. आता कुंभ लग्न असेल तर द्वादशी म्हणजे 12व्या स्थानाचा आणि पहिल्या स्थानाचा स्वामी तुमच्या दुसऱ्या स्थानात येतोय. त्याच्यामुळे शनी हा मुळातच विलंबाचा कारक आहे, हळूहळू फळं देणार आहे. त्याच्यामुळे आर्थिक स्थिती तुमची या 2-2.5 वर्षात चांगली असेल, पैसा येईल पण तो हळूहळू येईल. तुमचा जर उद्योगधंदा जर काय असेल, व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी हा शनी तुम्हाला चांगली मदत करू शकतो. तुमच्या मेहनतीला चांगल्यापैकी फळ मिळेल या 2-2.5 वर्षात. जर तुम्हाला ह्याच्यात आता समजा काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही 2-2.5 वर्ष तुम्हाला चांगली आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. शनीशी संबंधित जी काही कामं असतील त्याच्यात तुम्हाला यश आहे. म्हणजे उद्योगधंदे असतील, लोखंडाशी काही संबंधित असतील, तुम्हाला घरामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्हाला जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही ब्रोकर असाल, लोकांना घरं दाखवताय, फ्लॅट दाखवताय, तर त्या तुमच्या कामासाठी तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळू शकतं. आर्थिक स्थिती चांगली आहे, पैसा येईल पण तो थांबून येईल. त्याच्यामुळे कुंभ लग्न असेल तर हा शनी तुम्हाला बऱ्यापैकी मदत करेल. आता कुंभ लग्नासाठी जो आता गुरु बदलतोय तो सुद्धा तुमच्या पंचम स्थानी येणार आहे आणि त्याची दृष्टी सुद्धा इकडे तुमच्या भाग्यस्थानावर आहे. त्याच्यामुळे 2025 साल तुम्हाला 2024च्या तुलनेने बऱ्यापैकी चांगलं जाणार आहे. बरेच लाभ होतील तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने. त्यामुळे शनी जरी तुमच्या द्वितीय स्थानी असाल, शनीला द्वितीय स्थान हे फारसं असं महत्व नाहीये. म्हणजे अगदी नुकसान पण नाही होणार पण खूप आपण लाभदायक पण नाही म्हणू शकणार. त्यामुळे पैसा आहे, पैसा मिळेल पण तो हळूहळू होईल. त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवा की तुम्ही तुमची मेहनत चालू ठेवा. किती तुम्हाला समजा अपयश आलं, तुमचं कामं सक्सेस नाही होत आहेत असं वाटलं तरी तुमचा धीर सोडू नका, तुमची कामं चालू ठेवा, यश मिळणार आहे. कारण शनी हा मी म्हटलं तसं मुळातच विलंबाचा कारक असल्यामुळे हळूहळू यश मिळेल पण यश मिळणार 100%. त्याच्यामुळे देवावर विश्वास ठेवा, तुमची मेहनत चालू ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.